नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या जी के वर्ल्ड या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका प्रेक्षणीय स्थळी. चोपडा तालुक्यातील अडावत गावापासून 6 किलोमीटर अंतरावर वसलेले उनबदेव हे सातपुडा पर्वतमाथ्याच्या पायथ्याशी वसलेलं ठिकाण आहे आणि याच उनबदेव या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. या ठिकाणी येण्यासाठी जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करत असाल तर या ठिकाणाहून सर्वात जवळचं रेल्वे स्थानक हे जळगाव रेल्वे स्थानक आहे आणि या ठिकाणाहून जळगाव हे 40 किलोमीटर अंतरावर आहे. उनबदेव या ठिकाणी येण्यासाठी जर तुम्ही फ्लाईटचा वापर करत असाल तर सर्वात जवळचं एअरपोर्ट हे जळगाव किंवा औरंगाबाद या ठिकाणी आहे. तसेच तुम्ही बसने किंवा खाजगी वाहनाने प्रवास करत असाल तर चोपडा तालुक्यातील अडावत या गावाजवळून 6 किलोमीटर अंतरावर उनबदेव हे प्रेक्षणीय स्थळ वसलेलं आहे. उनबदेव हे सातपुडा पर्वतमाथ्याच्या पायथ्याशी वसलेले दुर्गम असे धार्मिक स्थळांपैकी एक आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या या तीर्थक्षेत्रास शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या माध्यमातून येथे मनमोहक पॅगोडे, बगीचा, चिमुकल्यांसाठी मिनी ट्रेन, सभागृह, आकर्षक प्रवेशद्वार पर्यटकांसाठी आकर्षक ठरत असतात. उनबदेव या पर्यटन स्थळाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गरम पाण्याचा झरा, जो आपण पुढे बघणारच आहोत. सातपुडा पर्वतरांगेतले इतर गरम पाण्याचे झरे म्हणजे सुनबदेव आणि निझारदेव. ही तीनही ठिकाणे रामायण महाकाव्यात आढळली आहेत आणि अयोध्येतील 14 वर्षाच्या बहिष्कारानंतर भगवान राम यांचा स्पर्श येथे झाल्याचे सांगण्यात येते. पर्यटकांसाठी लावलेल्या या काही सूचना फलक की कचरा करू नये, कचरा कचराकुंडीतच टाकावा आणि पर्यटकांनी सुद्धा या सूचनांचं खरंच पालन करायला हवं, तरच आपण आपला निसर्ग आणि सातपुड्याचा सानिध्य हा व्यवस्थित ठेवू शकतो. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या उनबदेवाचा परिसर हा असा भासतो जणू डोंगरांनी हिरवळीचा शालूच परिधान केलेला आहे. संपूर्ण पौष महिनाभर या तीर्थक्षेत्राच्या परिसरात यात्रा भरते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात येथील भाविक मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत असतात. तसेच या प्रेक्षणीय स्थळी खाण्याचे आणि विविध पेयांचे वेगवेगळे स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याची कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. लहान मुलं गार्डन्सचा खेळण्यासाठी पुरेपूर उपयोग करत असताना परत आपल्याला वेगवेगळ्या सूचना फलक दिसलेले आहेत. जळगाव वन विभाग, वनांचं संरक्षण करा, झाडांना हात लावू नका, स्वच्छता ठेवा वगैरे वगैरे. खाण्याचे स्टॉल्स परत आपण बघू शकतो. दंडसुद्धा आकारलेला आहे. जर झाडांना हात लावला, झाड तोडली तर 5,000 रुपयाचा दंड तुम्हाला बसणार आहे. आता आपण जाणार आहोत मुख्य उद्दिष्टांकडे आणि मुख्य जे वैशिष्ट्य आहे येथील तिथे म्हणजेच उनबदेव मंदिराजवळ, आणि तिथेच आपल्याला दिसणार आहे प्रमुख गरम पाण्याचा झरा. चला तर मग वेळ न घालवता पटापट पुढे जाऊया. आत प्रवेश केल्यानंतर मंदिराचा हा एक सभागृह, त्यानंतर खाली गेल्यानंतर गरम पाण्याचा झरा आहे, तेथे आपण नंतर जाऊ. ही जुन्या काळची धर्मशाळा आहे. म्हणजे लोक आधी यात्रेला यायचे भाविक, तेव्हा त्यांना राहण्याची दुर्व्यवस्था व्हायला नको म्हणून ते इथे राहत असत. परंतु आता ही धर्मशाळा बंद अवस्थेत आहे. चला आता आपण खालीच जाऊया आणि गरम पाण्याचा झरा बघूया. गाईच्या मुखाच्या प्रतिकृतीमधून गरम पाणी खाली पडत आहे.
आणि मग हे कुंड पाण्याचं साचलेलं आहे, ते गरम पाण्याचं कुंड आहे. आणि बघू शकता तुम्ही की यामध्ये लोक आंघोळसुद्धा करत आहेत. हे गोडे पाणी वर्षभर गाईच्या तोंडातून वाहत असते आणि हे पाणी गरम असून त्वचेचे आजार बरं करण्याची क्षमता या पाण्यामध्ये असते. या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण जास्त असतं असं सांगितलं जातं. त्यानंतर पुढे एक गुफा आहे. त्या गुफेचं नाव आहे श्री शरभंग ऋषी गुफा आहे. आणि या गुफेबद्दलची कथा रामायण महाकाव्यात लिहिलेली आहे. ती अशी आहे की अयोध्येतील 14 वर्षांच्या वनवासानंतर राम येथे आले आणि त्वचा रोगाने पीडित असे शरभंग ऋषी त्यांना येथे भेटले आणि शरभंग ऋषींसाठी बाण मारून रामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली आहे अशी आख्यायिका आहे. अगदी छोटीशी अशी गुफा आहे, म्हणजे 2-3 लोक एका वेळी या गुफेमध्ये जाऊ शकतात. एंट्री करताना तर एकच माणूस जाऊ शकतो. बाहेर निघूया आता आपण. सातपुड्याच्या पर्वतरांगांतील गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे. हे गंधक त्वचा रोगावरील उपचारांस उपयुक्त असल्याने त्वचारोग दुरुस्ती करण्यासाठी नागरिक हे पाणी घेऊन जातात आणि या कुंडामध्ये सुद्धा आंघोळ करतात. वरून कुंडाचा एक व्ह्यू बघूया. वाव, एकदम सुंदर. मला गार्डनमध्ये फिरत असताना बाजूला एक सुंदर प्रतिकृती दिसली आहे. एक डेकोरेटिव्ह पार्ट्स बनवलेला दिसतोय, म्हणजे पाण्याच्या फवाऱ्यांसाठी किंवा कारंज्यांसाठी बनवलं असावं कदाचित, पण ते अजून सुरू करण्यात आलेलं नाही आहे. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कामं येथे शासनाने हाती घेतलेले आहेत आणि पुढे चालून अतिशय छान असं एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून याचं नावलौकिक नक्कीच होणार असं मला दिसतंय. या अशा सुंदर प्रेक्षणीय स्थळाचा मनमुराद आनंद लुटून घरी जात असताना ही एक फॅमिली माझ्या दृश्यास पडली. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.